आषाढ महिना चालू झालेला आहे आणि पंढरीच्या वारीची पांडुरंगाची सर्वांना आस लागलेली आहे. तर त्याबद्दल काही सूचना. वारीचं प्रस्थान देहू या ठिकाणावरून झाल्यानंतर ज्यावेळेस वारी उरळी कांचन इथून पुढे जाईल, तिथून पुढे वारी ही पंढरपुरात पोहोचेपर्यंत उरळी कांचनच्या पुढे वारी जाईल. तेव्हापासून पंढरपुरात वारी पोहोचेपर्यंत ज्योतिष प्रश्नोत्तर सेवा पूर्णपणे बंद राहील. पुढच्या गुरुवारी टोकन दिले जाणार नाहीत. त्याच्या पुढच्या गुरुवारी टोकन मिळतील. आषाढी एकादशी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दरबार चालू होईल. आज ज्यांना टोकन मिळाले त्यांचा दरबार मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसांमध्ये होईल. पुढच्या गुरुवारी टोकन नाहीये, त्याच्या पुढच्या गुरुवारी टोकन मिळतील. याची सगळी नियम आहे. लांबून व्यक्ती येत असतात. 8 वाजता जर तुम्ही इथं आला तर 9 वाजे 9:30 वाजेपर्यंत सर्वांना टोकन मिळतं. त्यानंतर उशीर झाला, 10 वाजले, टोकन मिळलं नाही तर कुठल्याही पळवाटा शोधू नका. पळवाटा शोधताना तुमच्या जीवनात भगवंत अजून एक नवीन पळवाट तयार करेल. त्या कारणे कुठल्याही पळवाटा शोधू नका, जेणेकरून तुमचे प्रश्न व्यवस्थितरित्या सुटावेत. म्हणून कोणाचाही मध्यस्थी लावू नका. तुम्ही नियमात या, तर दत्तात्रय सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला फलद्रूप होतील. महाभक्त शिवशंकराचा एकमेव होऊन गेला, ज्याच्या भक्तीला तोड नव्हती आणि शिवशंकरासाठी आपली 9 मस्तक ज्याने अर्पण केली तो महाभक्त दशानन रावण. त्या लंकापती रावणाची आजची कथा आपल्या जीवनामध्ये खूप गोष्टींचे प्रश्न सोडवणारी व प्रामुख्यानं मंगळ दोषावरती आपल्या पत्रिकेमध्ये अनेक जणांना भीती आम्हाला मंगळ आहे, मंगळ करतो ज्योतिषाची चंगळ, म्हणून त्याचं नाव मंगळ. कारण ज्योतिषाला पैसे खायला मंगळ आणि शनी हे 2 ग्रह खूप पॉवरफुल असतात. त्याच्याबद्दल दोष सांगितले की लोक आधीच घाबरलेली, त्याच्यात ते अजून घाबरतात. तर ह्या मंगळाचं मुख्य विधान आपल्याला आजच्या प्रवचनातून निश्चित कळेल. तर तो लंकापती दशानन रावण महादेवाचा महाभक्त होता आणि रोज शिवशंकराला 108 रक्तकमळ अर्पण करण्याचा त्याचा नियम होता. रक्तकमळ म्हणजे लाल रंगाचं कमळ पुष्प हे महादेवाला तोडून अर्पण करण्याचा त्या दशाननाचा एक नियम होता. आणि त्या नियमासाठी त्याने लंकेच्या कडेला एक गोड्या पाण्याचं तळ करून त्याच्यामध्ये पूर्णपणे लाल रंगाची कमळ लावली होती. आता त्यावेळेस किती एकरात ते तळ असेल ते रावणच जाणे, परंतु असं भयंकर मोठं ते तळ आणि त्यामध्ये रक्तवर्ण कमळ सर्व होती. आणि रोज रावण कुठल्याही सेवेकऱ्याचं साह्य न घेता स्वतः जाऊन ती 108 कमळ तोडून आणून सदाशिवाला अर्पण करायचा. हा रावणाच्या नित्य जीवनातला नियम किती जणांना माहिती आहे? रावणाचं आपण सर्व ऐकतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी निगेटिव्ह गोष्टी आपल्याला जास्त माहिती आहेत, परंतु सकाळी सूर्योदय झाल्यानंतर रावण 108 कमळ अर्पण करायचा लाल रंगाची शिवशंकराला. हा किती मोठा नियम आहे. ह्या नियमाप्रमाणे रोज तो जायचा. नंदोरी म्हणजे रावणाची जी मुख्य बायको, मुख्य पत्नी, ती सोबत यायची रावणाच्या. रावणाने एक दिवस त्या तळ्यामध्ये प्रवेश केला, त्याची 107 कमळ तोडून झाली. 108वं कमळ उमललं नव्हतं, कळी होती. कमळ तर पूर्ण संपली होती, पण आता आपला नियम म्हणून त्याने कळीला हात घातला. तर ती कळी ज्यावेळेस तोडून त्याने त्या काठावरती आणली तर त्या कळीमधून एक मुलगी बाहेर आली. एक लहान मुलगी, किती वर्षाची असेल? अंदाजे 3 वर्षाची एक सुंदर मुलगी, जिला स्वतःच्या पायावरती उभा राहता येत होतं. ती मुलगी आली
ती मुलगी पाहिल्यानंतर रावण अचंबित झाला की कमळ पुष्पामधून मुलगी कसं काय आहे. त्याच्यानंतर त्याच्या ज्ञानचक्षूंनी पाहिलं तर ती एक शापित गंधर्व कन्या होती आणि ती त्या ठिकाणी त्या कमळामध्ये आलेली होती. पण त्यावेळेस सोबत नेमकी आली होती मंदोदरी राणी आणि मंदोदरी राणीने ती मुलगी पाहिली. मंदोदरीने ती मुलगी पाहिली. मंदोदरीच्या मनामध्ये वात्सल्य भाव जागृत झाला की म्हणाली की आपल्याला संतती आहे परंतु एक मुलगी ही जर आपल्याला प्राप्त झाली तर ही देवाच्या कृपेने प्राप्त झालेली आहे तर आपण हिचा मुलगी म्हणून स्वीकार करू. कुणाला म्हणाली? रावणाला म्हणाली की ह्या मुलीचा आपण आपली स्वतःची मुलगी म्हणून हिचा स्वीकार करू. त्याच्यावरती रावण महाभक्त होता आणि जो त्याच्या जीवनामध्ये जे प्रसंग घडले परंतु तो तितकाच कृपाळू दयाळू सुद्धा होता. त्याचा अंतःकरण होतं आणि त्याने सुद्धा त्या मंदोदरीच्या हट्टाला होकार भरला आणि ती मुलगी रावणानं आणि मंदोदरीला दत्तक घेतली. ती मुलगी दत्तक घेतल्याच्या नंतर ती राणीसारखी त्या लंकेमध्ये वावरत होती आणि महादेवांचा भक्त रावण असल्या कारणाने रावणाचा एक नियम होता. वर्षाअखेरी तो कैलास पर्वतावरती जायचा आणि शंकराचं दर्शन घ्यायचा, महादेवांचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचा रावण, कारण रावणाकडे पुष्पक विमान होते. तर त्याप्रमाणे एक दिवस तो वर्षाच्या अखेरीला आपल्या भगवंताचं दर्शन घ्यायला निघाला आणि ही कन्या जी त्यावेळेस 3 वर्षाची होती ती आता 11 वर्षाची झाली होती आणि तिला मागे हट्ट करू लागली की मला सुद्धा तुमच्या सोबत पप्पा यायचंय. आता शेवटी स्त्री हट्ट बाल हट्ट हे पूर्वावेश लागतात. त्यामुळे रावणाने मंदोदरी बरोबर त्या मुलीला सुद्धा घेतलं. त्या मुलीचं नाव ठेवलं होतं शुभदा. काय नाव होतं? शुभदा. ती शुभदा सोबत आली आणि तिला सोबत घेतलं आणि ते त्या ठिकाणी शिवशंकराच्या भेटीला गेले, सदाशिवाच्या भेटीला गेले. आणि त्यावेळेस काय घडलं? ज्यावेळेस ते विमान उतरवून रावण, मंदोदरी, शुभदा यांनी प्रवेश केला हिमालयामध्ये, नंदीला नमस्कार केला, भैरवाला नमस्कार केला, तशी रावणाची दहशतच होती सगळीकडे. त्याला अडवण्याचा एवढा तो भागपुणामध्ये नव्हता. सर्वांना राम राम करून तो ठिकाणी तो आपल्या भगवंताच्या चरणी लागला आणि त्यावेळेस शुभदाचं काळीज चोरीला गेलं. त्या शुभदाचं प्रेम बसलं तिथे असलेल्या सर्वांग सुंदर गजाननावरती. गणपती आणि कार्तिक स्वामी तिथे उभे होते आणि शुभदेला अंतःकरणामध्ये असं आलं की असा पती आपल्याला असावा. तिची वासना, तिची अंतःकरणातली भावना पती इच्छेने गणेशाकडे वळाली. पण तिने ते मनात ठेवली. तिला माहिती होतं आपल्याला कसलं पाहिजे. त्याच्यानंतर तिने ते मनामध्ये अंतःकरणात ठेवलं की आपलं हे लव ॲट फर्स्ट साईट आहे आणि आपल्याला गणपती बरोबरच लग्न करायचं. मनात भावना ठेवली. बघा प्रेम विवाहाला तेव्हापासून किती आशीर्वाद देवांचे. मनामध्ये ती भावना ठेवली. ती घरी गेली, परत लंकेमध्ये गेली. लंकेत गेल्याच्या नंतर तिथं नारद मुनी आले. नारद मुनी आल्याच्या नंतर नारदाला सर्वकडे धर्म होतं. तो देवांकडे जायचा, दैत्यांकडे जायचा, पृथ्वी तळावरती संचार, त्रिलोकात संचार, त्याला कोणी कधी विरोध केला नाही. रावणाच्या त्या नगरीमध्ये नारदाने विचारलं, शुभदे तुझ्या मनाची परिस्थिती मला जरा विचलित वाटते, तुझ्या मनातली इच्छा मला सांग. त्यावरती म्हणाली, मी काका तुम्हाला सांगते पण माझ्या पप्पांना तर तुम्ही सांगू नका. तर माझं अतिप्रेम त्या गजाननामध्ये गेलेलं आहे. मी त्याला मनोमन पती म्हणून वरले, तो तुम्हाला प्राप्त व्हायसाठी मी काय करू. त्यावेळेस नारदाने एक व्रत सांगितलं, निष्ठेने कर. महिन्याच्या 2 चतुर्थ्या पडतात, त्यामध्ये संकष्टी चतुर्थीचा उपवास तू कर. संकष्टी चतुर्थीचा उपवास कर. तो उपवास तू जर केला, विनायकी आणि संकष्टी 2 चतुर्थ्या असतात, त्यातली संकष्टी चतुर्थीचा उपवास कर. दिवसभर उपोषण कर गजाननाच्या नावाने आणि त्यानंतर संध्याकाळी त्याचं नाव घेऊन तू तो उपवास सोड. त्यानंतर तुला निश्चित स्वरूपात तो पती म्हणून प्राप्त होईल. असं वरदान असं अमृततीनं अंगीकारलं. खरोखर नारदाच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवून ते अगदी निष्ठेने संकष्टीचं व्रत करू लागली. आता व्रत चालू झाल्यावरती देवाला तुमच्या घरी भांडी घासावी यावी लागतात, त्याच्यामध्ये काही नवल नाही. सेवा केल्यानंतर मेवा दिला देवाला त्या ठिकाणी तुमच्या घरी यावं लागतं. हा पहिल्यापासूनचा नियम. अंतःकरण पवित्र असावं. अंतःकरण पवित्र ठेवून ती शुभदा गणपतीचं ते व्रत संकष्टीचं करत होती आणि नारदाला घाम फुटू लागला. ते आपण सांगितलं होतं खरं, पण आता हे पूर्ण कसं करायचं. पण काय ती देवतेची रचना. त्या रावणाच्या मनात आलं की ह्या पृथ्वी तलावर माझ्या इतका बलवान योद्धा कुणीच नाही, माझ्यासोबत कुस्ती कोण खेळेल. बघा
रावणाचा अहंकार वाढला की मला आता कुस्ती खेळायची इच्छा आहे, पण पुढचा तोडामोड असं तर पाहिजे ना, कोणासोबत खेळून रावणाची कुस्ती कोणासोबत खेळावी त्या मनात आलं. तर त्या गर्वामध्ये फुगल्यानंतर तो शिवशंकराकडे गेला. महादेव म्हणला, महादेव मला कुस्ती खेळण्याची भयंकर मुष्टियुद्ध म्हणायची, त्याला मुष्टियुद्धाची भयंकर आता आवड झालेली आहे, मला कुठेतरी माझ्या ताकदीचा योद्धा पाहिजे की जो माझी पाठ जमिनीला लावेल. त्यावेळी शिवशंकर म्हणाले, ठीक आहे, पण जो योद्धा तुझी पाठ जमिनीला लावेल त्याला तुझी मुलगी शुभ्रा तुला द्यावी लागेल. त्यावेळी शिवशंकरांच्या ती बोलणं ऐकून रावण म्हणाला, असं तर काही नाही, पण माझी पाठ जमिनीला लावण्याला शक्य नाही, लावलं तर जावं म्हणून स्वीकार करायला हरकत नाही. रावणाला म्हणाला ती वरदानाचं बोलणं झालं. रावण तिथून निघून गेला आणि इंद्रावरती स्वारी केली. रावण तिथून जर निघाला त्याच्या डोक्यामध्ये काय राहत बसला, इंद्रावरती स्वारी केली. इंद्रपद धुडकावून दिलं आणि त्या ठिकाणी सर्व देवांना थरकाप बसला. रावणाने सर्व जिंकलं होतं. देवांना थरकाप बसला. त्या इंद्राला त्या ठिकाणी बंदी करून रावण निघून गेला लंकेमध्ये. तर त्यावेळेस सर्व देवता आले, शिवशंकराला विनवलं की त्याची तुम्ही हौस पूर्ण करा, त्याला मुष्टियुद्धात हरवा, अन्यथा सर्व गोष्टीला तो बेजार करून लंकेमध्ये त्याने सर्व त्याचे दास करून ठेवलेले आहे, इंद्र तो धोडकावलेला आहे, तर तुम्ही मुक्त करा. त्याच्यावरती शिवशंकराने गणेशाकडे पाहिलं आणि म्हणाले, गणपती ही मोहीम तू उचलावी. गणेश म्हणला, ठीक आहे, पण माझी सोंड वगैरे बघून ते महाशी मला लगेच ओळखतील आणि ते जुळतच नाही गणित, काय करावं. मग त्याला मनुष्य रूपात गुराख्याच्या रूपामध्ये शिवशंकराने बदललं गणपतीला आणि पाठवून दिलं रावणाकडे. रावणाकडे गणपती गुराख्याच्या कामाला राहिला. तर तेव्हा राहिलाय रावणाच्या गोठ्यामध्ये गाया राखायच्या कामाला गणपती राहिला. आणि एक दिवस तो रावण मल्लयुद्ध बघत होता आणि पुन्हा त्याच्या मनात इच्छा आली की कुस्ती खेळावी. त्यावेळेस गणपती ज्या वेळेस रावणाकडे गेलता नोकरी मागायला, गुराख्याच्या रूपात ठेवलं, त्यावेळेस लंकावरती रावण म्हणाला होता की तुला मी काय पगार देऊ. पगारावरती गणपती म्हणला होता, मला काहीच लागत नाही, फक्त मला संध्याकाळी 21 मोदक लागतात, त्याच्यावरती माझं जेवण संपते. त्या पद्धतीने त्यांचं डील झालं होतं. रोज गणपतीला 21 नैवेद्य फक्त असायचे आणि तो गणपती हे कुणालाच माहिती नव्हतं. मल्लयुद्धाचा दिवस ठरला. त्या दिवशी रावण सिंहासनावरून बसला, मल्लयुद्ध चालू झालं, अनेक मल्ल एकमेकांना भिडत होते, पडत होते, पण रावणाची इच्छा पूर्ण करणारा कोणीच नव्हता ज्याने रावणाच्या बाहूंना हात लावावा. कैलास उचललेले बाहू कोणी हात लावावा त्याला, परंतु एकाचा हात वर आला, तो होता गुराखी गणपती आणि म्हणाला, मी तुमच्या बरोबर मल्लयुद्ध करू शकतो. त्यावेळी सगळी सभा हसू लागली. सर्व सभेमध्ये एकच गोंधळ झाला की हा गुराखी रावणाला कसा आणू शकतो. आणि रावण त्यावेळेस अहंकारात गेला की हा मला हारू शकत नाही. आणि पैलवान अहंकारामध्ये आम्ही पाहिलं परवा दिवशी, अहंकारामध्ये अनेक पैलवान कुस्त्या हाणतात. त्यामधला एक प्रसंग आम्ही पाहिला. त्यामध्ये रावणाची गणपतीची कुस्ती चालू झाली आणि गजाननानं काही प्रहरानंतर रावणाची पाठ धन दिशेने जमिनीला लावली. त्यावेळेस तो महाअपमान झाला रावणाचा. गुराख्याकडून आपली पाठ जमिनीला लावून घेणं म्हणजे किती मोठा अपमान. पण ती भगवंत शंकराला तो मनातल्या मनात आणू लागला, देवा थोडं शंकर इज्जतीचा सवाल आहे. तितक्यात ते मुलगा गणेशाच्या रूपात प्रगट झाला आणि गणपती बाप्पा समोर उभे झाले. रावणाला आनंद झाला. आनंद कसा झाला, जावई झाला पण तो गणपती झाला. म्हणजे शंकराला हे झाला ना, साधा आनंद आहे का, शंकर यांनी झाला. मग त्या ठिकाणी ठरलं गेलं की ह्या मुलाचा विवाह आपल्या शुभदा नावाच्या मुलीला करावा. वेळ सायंकाळची झाली होती, संकष्टी चतुर्थी होती आणि त्या दिवशी मंगळवार होता. असा त्रिशंकरा योग जुळून आला आणि त्या दिवशी गजाननानं शुभदेला अंगीकारलं म्हणून ती अंगारकी चतुर्थी. ती कधी होते, ज्या दिवशी मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्या दिवशी अंगारक योग होतो. हा शुभदेला गणपतीने अंगीकारल्याचा योग म्हणून अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थीचा उपवास तेव्हापासून चालू झाला की अंगारकी पासून चतुर्थी धरावी, 21 त्या ठिकाणी मोदकांवर तिची सोडावी, अशी अखंडित चतुर्थी करावी. गजाननाच्या ताकदीचा आणि बुद्धीचा पती आपल्याला मिळतो. म्हणून तशा पद्धतीच्या पतीची इच्छा असणाऱ्या कुमारिका मुलींनी अंगारिका चतुर्थी पासून चतुर्थी केली जाते. म्हणजे पती प्राप्तीचं हे मुख्य पाळणारे व्रत आहे. व्रतामध्ये हे पती प्राप्तीसाठी केलं जाणारं व्रत आहे. आणि गणेश भक्त करतात, करण्याला बंधन नाही, पण मुख्य व्रत ज्यांना
आपल्या जीवनामध्ये असा गजाननासारखा बुद्धिमान तेजस्वी सर्व गुणांनी संपन्न पती मिळावा अशा मुलींनी हे कुमारिकांनी व्रत करायचं. हा पहिला भाग संपला अंगारकी चतुर्थीचा. या गजाननाला 3 गोष्ट प्रिय आहे. एक म्हणजे दुर्वा, एक म्हणजे शमी आणि एक म्हणजे मांदार. मांदार फूल. पांढऱ्या रुईच्या मुळामध्ये गजाननाचा वास आहे. पांढरी रुई जी ती गजाननाला अतिशय प्रिय आहे. ती का? तर औरव नावाचे एक ऋषी होते, त्यांचं मुलगी होती, त्या मुलीचं नाव होतं शमिका आणि धौम्य ऋषींचा मुलगा होता, त्याचं नाव होतं मांदार. हे दोघं पुरुष आणि स्त्री होते. यांचं लग्न ठरलं आणि धौम्य ऋषींनी आशीर्वाद द्यायला भुसुंडी ऋषींना बोलवलं. भुसुंडी ऋषी म्हणजे कोण होते? गणपतीची सेवा करून करून म्हणजे गजाननाची सेवा करून करून नाकाच्या जागचा शेंडा वाढून तिथे त्यांना सोंड आली होती. म्हणजे 2 भुवयांच्या मधून सोंड आली म्हणून भुसुंडी. भुवयांच्या मध्ये सोंड, भुसुंडी त्याचा शब्द झाला भुसुंडी. हे भुसुंडी ऋषी आले, त्यांची ढेर अशी मोठी. आता कसं होतं, ज्या देवतेची आपण सेवा करतो त्याचं रूप आपल्याला प्राप्त होतं. ज्या देवतेची आपण सेवा करतो त्या देवतेचं रूप आपल्याला प्राप्त होतं की त्याचे गुण आपल्यामध्ये येतात. आता गजाननाला पहिल्यापासून गजाननाचा आणि खाण्याचा त्याला भूक क्षम होत नाही, त्यामुळे गणपतीच्या भक्तांची पोट वाढता याच्यात काही नवल नाही. ते गजाच्या भुसुंडीचं असं मोठं घेरी आणि ते आले आशीर्वाद द्यायला आणि ती धौम्य ऋषींचा मुलगा तो मांदार आणि शमिका जोरात हसले. चुकीच्या वेळेस हसल्यावर किती मोठा फटका बसतो. जोरात हसले. हसल्याच्या नंतर अपमान कुणाचा झाला? त्या भुसुंडी ऋषींचा महाअपमान झाला. म्हणाले तुम्ही जिवंत मनुष्य असून तुम्हाला बुद्धी नावाची गोष्ट नाही, तुम्ही वृक्षाच्या जन्माला गेले असतील तर बरं झालं असतं. शापवाणी आली आणि ते शमिकेचं झाड झालं आणि त्या मंदारचं पण झाड झालं, जागेवरती झाड झालं. आता लग्नाला आशीर्वाद द्यायला आलेल्या माणसाने काय केलं? झाडच करून टाकली. ते धौम्य म्हणून आवडून म्हणून एकमेकांकडे बघू लागले. आता काय करायचं? दोघेही पायाकडे भुसुंडीला म्हणले असं काही करू नका, तुम्ही एवढा आम्ही तुम्हाला बोललो आता तिथे माफ करा, मुलं लहान आहेत, आंधळे आहेत, बालिश आहेत, हसतील, परंतु तुम्ही त्यांना समजून घ्या. त्यानंतर उपशाप दिला. 12 वर्षांना पुन्हा तुम्ही पूर्ववत होताल, परंतु 12 वर्ष तुम्हाला ह्याचा अभिषेक करावा लागेल आणि त्या कारणे परंतु माझा जो इष्ट देव तो तुम्हाला स्वीकारेल, मग तुझ्या मुळामध्ये माझा इष्ट वास करेल असं वरदान मांदाराला दिलं. म्हणून पांढऱ्या रुईचं झाड कधी तोडू नये. पांढऱ्या रुईच्या झाडाच्या मुळामध्ये गणपती असतो. 12 वर्षांना तो सोंड रूपाने सुद्धा प्रकट होतो आणि गुप्त धनाच्या माध्यमातला लाभ तो मांदाराचा गणपती आपल्याला देतो. ह्या पांढऱ्या रुईच्या पुष्पांनी गणेशाची पूजा केल्यावर गजाननाची लोक प्रसन्न होतो आणि शमिका म्हणजे शमी नावाचं जे झाड आहे ते शमीची पानं ह्या गजाननाला अर्पण केल्यानं त्या ठिकाणी गजानन आपल्याला कृपा करतो. शमी झाली, मांदार झाला, राहिली दुर्वा. ब्रह्मदेवाची एक कन्या म्हणजे ब्रह्माच्या वीर्यापासून एक कन्या उत्पन्न झाली, त्रिभुवन सुंदरी. इतकी सुंदर होती ती की ती त्या ठिकाणी तिला अहंकार झाला, त्रिभुवनात माझ्यासारखी सुंदर देखणी स्त्री कोणीच नाही. आणि तो अहंकार घेऊन कुणाकडे गेली? पार्वती आई साहेबांकडे. पार्वती आई साहेबांना ती म्हणाली, आता ती त्रिपुर सुंदरी महालक्ष्मी षोडशी जगदंबा तिच्या पुढे उभं राहून ती म्हणाली, माझ्या इतकी सौंदर्यवान स्त्री या पृथ्वी तलावरती कोणी नाही. ती म्हणाली खरंच. आणि पार्वती आई साहेबांनी अशी नजर तिच्याकडे फिरवली तर त्रिपर्णी पाती झाली आणि पृथ्वी तलावर जाऊन पडली. ती म्हणजे ही दुर्वा. त्या मुलीची झाली हरळी, 3 पानाची दुर्वा, त्रिपर्णी दुर्वा. तिला अहंकार शमित झाला. बापाची प्रार्थना करू लागली ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेव म्हणला काय ते नादी लागलो होतो कोणाच्या लागलो, तुला कळलं नाही तर आधी मला विचारून लागलो, तू गेली महाजगदंबे तशी. मग ते ब्रह्मदेवची तुटलेली हरळी घेऊन ती दुर्वा घेऊन गेला. तिला विनंती केली, आई साहेब माझी मुलगी मला आहे तशी करून द्या. जगदंबा म्हणाली, हे बघ मला करता येते. ती आली, माझ्या शापाच्या कडाक्यामध्ये सापडली. आता हे जगवता येणार नाही, पण माझा मुलगा हिची स्वीकार करेल. म्हणून गजाननानं आपल्या मस्तकावरची दुर्वा धारण केली. तेव्हापासून गणपतीला दुर्वा वाहतात. ह्या दुर्वेने देवाचा दाह शांत केला होता. एक असुर गिळला होता गजाननानं, त्याच्या शांततेसाठी दुर्वा असा लेप देवाला दिला, दुर्वा देवाला भक्षण केलं, तेव्हापासून तो शांत झाला. म्हणून असा गजाननाला दुर्वा, शमिका, मंदार हे 3 प्रिय वृक्ष आहेत. अंगारकी आणि मंगळ याच्यावर त्यांना बोलायचं आणि आपलं प्रवचन आपलं संपलं. हा मंगळ कोण आहे? भारद्वाज नावाचे ऋषी, सप्त ऋषी, जे होते 7 ऋषी होते, त्याच्यामधला एक ऋषी भारद्वाज.
हा भारद्वाज ऋषी एकदा शिप्रा नदीच्या काठावरून जात असताना, शिप्रा नदी उज्जैन नदी, त्या उज्जैनच्या शिप्रा नदीच्या काठावरून जात असताना त्याच्या मनामध्ये एका अप्सरेला पाहून काम वासना आली आणि त्याचं वीर्य सखल झालं. ते वीर्य भूमीत पडलं. भूमीत पडल्याच्या नंतर भूमीच्या आत गेलं आणि तिथे गर्भ तयार झाला आणि एक मुलगा तयार झाला. 8 वर्षानंतर भूमीच्या गर्भातून तो मुलगा प्रकट झाला. पूर्ण अंग लाल लाल रक्तवर्ण आणि तो मुलगा प्रकट झाला. मुलगा प्रकट झाला, त्याला हेच कळेना आपली आई कोण आणि आपला बाप कोण. त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या एका ऋषींनी सांगितलं, भारद्वाज ऋषी तुझे वडील आहेत, त्यांच्या वीर्यातून तुझा जन्म झालाय आणि ते वीर्य जतन केले ह्या भूमी मातेनं. म्हणून ही भूमी आणि भारद्वाजाचं रक्त यामुळे तुझा रंग जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल झालाय. तर तू 8 वर्षाचा झालेला आहे, तुझी मुंज करण्याची वेळ झालेली आहे, तुझ्या वडिलांकडे जा. त्यावेळेस तो भारद्वाज ऋषींकडे जातो. भारद्वाजांना म्हणतो, माझं अंग लोहासारखं तपतंय. हे लोहासारखं तप्त अंग पृथ्वीच्या गर्भामध्ये काय आहे, ज्वालामुखी. इथं तो राहिलेला मंगळ, तो बाहेर आल्याच्या नंतर तप्त लोहासारखं अंग. त्यावेळेस त्याला सांगितलं की तुझ्यातला दाह कमी करण्याची ताकद फक्त एका देवतेमध्ये येते, म्हणजे गणपती गजानन. त्या गणपती गजाननाची तू प्रार्थना कर. त्या ठिकाणी त्यांचं तू स्मरण करते, तुला याच्यातून निश्चित स्वरूपात तुझा उद्धार करते. मग नर्मदेच्या ठिकाणी तो मंगळ गेला आणि त्याने पारिनेर, मध्य प्रदेश मध्ये पारिनेर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये नर्मदा नदी वाहते. त्या नर्मदेच्या तीरावरती गणपतीची एक रक्तवर्ण मूर्ती म्हणजे लाल रंगाची मूर्ती स्थापन करून त्या मंगळानं त्याची पूजा केली. आणि त्यावेळेस गजाननानं सदृश्य म्हणजे समोर येऊन जे दर्शन दिलं ते होतं अंगारकी चतुर्थीच्या दिवशीच. आणि त्यावेळेसचा भौम म्हणजे मंगळ त्याला वरदान मिळालं की राजा म्हणजे जे नवग्रहांच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये तू मंगळ नावाने ओळखला जाशील, तिथं तुझी पदोन्नती केली जाईल आणि माझ्या भक्तांमधील वरिष्ठ भक्तांमध्ये तू राहशील. मग तो भौम का म्हणतात, तर भूमीचा मुलगा आहे म्हणून भौम, आणि मंगळ आहे त्याचं मूळ नाव. म्हणून हा जो मंगळ आहे हा रक्तवर्णीय तापट आहे. ज्या व्यक्तींना मंगळ असतो त्यांचा स्वभाव तापट असतो. त्या व्यक्तींना राग सहन होत नाही, त्या व्यक्तींना रागावरती कंट्रोल राहत नाही किंवा त्यांच्या क्रोधावरती त्यांचा कंट्रोल राहत नाही. रक्त, लाल वर्ण आणि अपघात आणि असे वेगवेगळे अनेक दोष त्याच्या कुंडलीमध्ये उत्पन्न होतात. म्हणून मंगळ दोषावरती अनेक उपाय सांगितले. मी असंच एकदा आम्ही ज्यावेळेस पत्रिका शिकत होतो त्यावेळेस एका व्यक्तीच्या पत्रिकेवर अभ्यास चालला होता. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं पुढच्या काही दिवसामध्ये त्याचा अपघात योग आहे. अपघात योग म्हणजे त्याचा कुठेतरी धडकण्याचा योग आहे. योग आम्ही पाहिला, परंतु निसर्ग नियमामध्ये महाभूतामध्ये जो ढवळा ढवळतो तो देव त्याला उचलून देतो, पृथ्वी त्याला उरूनच उचलतो. जास्त मध्ये केला तर चल माझ्याबरोबर. तर आम्ही काही त्याला सांगितलं नाही. त्यानंतर 1-2 महिन्यानं तो माणूस आमच्याकडे आला, ठणठणीत आला. आता आम्हाला तसा आनंद झाला, पण आतून आमचा मूडच गेला. आम्हाला वाटलं ह्याचा हात मोडून हा आला पाहिजे होता, हा असं कसं काय आला. ह्याच्या पत्रिकेमध्ये अपघात योग आहे म्हणल्यावरती हा असा नाही यायला पाहिजे. पण आनंद झाला की बाबा आलाय तर खरं चांगली गोष्ट आहे. तो गेल्याच्या नंतर आम्ही विचार केल्याच्या नंतर 2018 आम्ही विचार केला काय नक्की घटना घडली असेल की ह्याच्या पत्रिकेतला योग तर नष्ट होऊ शकत नाही. मंगळ अष्टमातून जाताना तो अपघात करणार म्हणजे करणार. मग आम्ही त्याच्या मुळाशी गेलो. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्या जो आठवडा होता ज्यावेळेस त्याच्या कुंडलीमध्ये तो योग होता त्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं. त्याचा आम्ही अभ्यास केला. त्यावेळेस तू काय केलं, तू कुठे होता हे आम्ही त्याला व्यवस्थित विचारलं. तर त्यावेळेस त्याने सांगितलं की मंगळवार, आठवड्यामधला जो मंगळवार होता त्या दिवशी एका सैनिकाच्या प्रित्यर्थ, सैनिकाचा मृत्यू झाला त्याच्या प्रित्यर्थ रक्तदानाचं शिबिर भरवलं होतं. त्या ठिकाणी मंगळवारी 2 बाटल्या रक्त मी दिलं असं तो आम्हाला म्हणला. त्याच्यानंतर मग आम्ही आल्यानंतर आमच्या बुद्धिमत्ता चालवला. ऍक्सिडेंट होणं म्हणजे काय, रक्त सांडण्याचा योग, शरीरातलं रक्त सांडण्याचा योग आलेला आहे. 1 बाटली तरी रक्त जमिनीवर पडल्याशिवाय तो मंगळ शांत होणार नाही. पण ह्या पठ्यानं काय केलं नाही. गजाननाची काय त्याच्यावर कृपा असेल, त्याला बुद्धी दिली देवानं. त्याचा ऍक्सिडेंट होणार होता मंगळवारी, त्यांनी सकाळीच रक्तदान केलं. 2 बाटल्या रक्त लेस, बॉडीतून रक्त दिले, सुई टोचली, सर्व ओके. पण अपघात झाला नाही.
सांगण्याचं तात्पर्य प्रारब्ध कुणाच्या बापाला काढता येत नाही, प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी कुणालाच काढता येत नाही, त्या सर्वांना भोगाव्या लागतात. पण जर आपल्यावरती एखाद्या दैवताची कृपा असेल ना, तर आपल्याला नकळत आपल्याकडून देव ते भोगून घेतो, आपल्याला कळत सुद्धा नाही की अशा पद्धतीने ऍक्सिडेंट झालं तर काय पर्यायी मनस्ताप, महिन्याभर गळ्यात हात घेऊन पायात हात घेऊन पाय तुटणार, हे तुटणार, घरच्यांना मनस्ताप, आपल्याला मनस्ताप, आपली सेवा लोकांना करायला किती 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 त्रास होतो. पण हे सर्व गजानन गणपतीच्या कृपेने त्याचं 1-2 तासामध्ये झालं, रक्तदान त्याने केलं. म्हणून सांगतात पंचमहाभूताचा समतोल सांभाळा आणि आपल्याकडे जे आहे ते दान ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस त्याच्या दुपटीने देव आपल्याला ती गोष्ट देतो. म्हणून आज सुद्धा तिरुपती बालाजी अजूनही तो कर्जात आहे असं म्हणतात, परंतु सगळ्यात मोठी महालक्ष्मी त्या ठिकाणी आहे. परंतु त्याचं एक कर्ज आहे, ते कधी ना कधी फिटेल आणि त्याच्यावरती एकदा मी जरूर प्रवचन करेल. परंतु आज मला तुम्हाला सांगण्याचं मुख्य गोष्ट ते म्हणजे मंगळ जो पत्रिकेत असतो त्याच्यावरती अनेक उपाय. मंगळ शांतीने कधीही शांत होत नाही, नीट लक्षात घ्या. मंगळ ग्रहाला जे उपाय तोडलेले असतात ते कर्म प्राधान्य असणारा तो ग्रह. मेष आणि वृश्चिक राशी 2 राशीच्या व्यक्ती कशा कामाचं जे स्वरूप आहे ते कामामध्ये चोख असतात, काम करायला आवडतं, कंटिन्यू काम लागतं. काम नसेल तर त्यांचं डोकं बधीर होऊन जातं, काम नसेल तर त्यांचं डोकं बधीर होऊन जातं आणि कंटिन्यू कर्म करत राहावं. म्हणजे धडपडतील, पडतील, कर्जबाजारी होतील, काही होतील, पण काहीतरी करत राहतील. हे का तत्व आलंय तर मंगळामुळे त्यांचे ते तत्व आले. मी बघतो कन्या राशीची एक महिला, कन्या राशीची महिला केळी सुद्धा कच्ची घेत नाही, विकत पिकलेली घेतात. लोक अहो भरोसा नाही, आता कधी जाईल घरी जाईपर्यंत माणसाला भरोसा नाही, कच्ची केळी पिकच तो वाटून बघावी. आणि त्यांचे ज्यावेळेस विचारसरणी केली जाते की इतके बारकाईचा विचार इतक्या कन्या राशीच्या स्त्रिया संसारिक असतात, म्हणजे त्याला एक काय म्हणतो आपण काटकसर, खूप त्यांच्या संसारामध्ये खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आणि त्यांचा जो गोंधळ झाला त्यांचे इतका गोंधळ कुणाचाच होत नाही. एकदा पुण्यामध्ये आम्ही पुस्तक घेत असताना एक महिला अतिशय गणगणित, एखादा फोन एखादा पर्स तिच्या त्या गोंधळात चालली आणि तिने आधीच बारीक निरीक्षण केलं. मला निरीक्षण करायला खूप आवडतं कारण त्यातून खूप शिकायला मिळतं. आता मला माझा एक त्याला सवय म्हणा किंवा एक गुण म्हणा किंवा अवगुण, आमची सगळी ज्योतिषी मला तो अवगुण म्हणतात. पण माझ्या समोर बसलेल्या माणसाची राशी मी कधीच विसरत नाही. तो माझ्या 2018 समोर बसलेला असू दे, नाही तर 2024 मध्ये बसला असू दे, तर मी एकदा पत्रिका पाहिली की त्याची राशी कधीच विसरत नाही. आता सुद्धा ज्यांच्या पत्रिका मी इथे बसलेल्या पाहिलेल्या आहेत सगळ्यांच्या राशीवर तोंड पाठ आहे. मग मला निरीक्षण फार आवडतं की हा माणूस असाच का वाटतो. तर ती बाईचं निरीक्षण करत होतो, ती अशी गडबडीत आली, तिने तिथे साहित्य घेतलं होतं तिने त्या डिकीमध्ये टाकलं आणि गाडीची चावी सुद्धा डिकीमध्ये टाकली आणि डिकी लावली. मी तर ते एकदम अजूनच नंतर आता इतकीच मोठी गुंगत केली. त्याच्यानंतर थोड्या वेळाने तिने मान सरळ केली, तो फोन काढला आणि फोन कट केला. मी त्यांच्या जवळ आलो, ताई तुम्ही काय केलं तुम्हाला कळलं? काय झालं? म्हणजे तुम्ही गाडीची चावी डिकीत टाकून डिकी लावली. तुमची जन्मतारीख काय मला सांगा, तुमची कन्या असे का? म्हणजे हो दादा, तुम्ही तर म्हणलं मी आता शिकतोय. पुढचा प्रसंग तिची भयंकर चिडचिड झाली आणि ज्या व्यक्तीला फोन लावला असेल त्याला भरपूर शिव दिला. घरी परत नवऱ्याला असेल दुसरी चावी घेऊन एक काम दोनदा. हे करण्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे, मिथुन आणि कन्या एक काम दोनदा. मग ज्यावेळेस आपण 12 राशी बघतो त्या राशी तशा का वागतात त्याच्यावरती अंमल त्या ग्रहाचा आहे. मग ज्या वेळेस मेष राशीचा वृश्चिक राशीच्या माणसांना एखाद्या गाडीला कट मारायला, एखाद्या गाडीला ओव्हरटेक करायला इतकं त्यांना आवडतो की त्या नादामध्ये त्यांचा ऍक्सिडेंट होतो. त्यांना वाहनावरती त्यांचा कंट्रोल नसतो. त्यांना असं वाटतं कधी मी तिथे जाईल, कधी करेल, कधी मागा येईल. त्यांच्या पत्रिकेत मंगळ स्ट्रॉंग आहे, मंगळ प्रभावी. त्यांना गती फार आवडते, गती म्हणजे वेग फार आवडतो आणि त्या वेगाच्या नादात ते नुकसान करतात. आता वेग फक्त गाडीचाच नाही हा, वेग सगळ्याच प्रकारचे. एखाद्याला लग्न करण्याचा वेग, त्याने पटकन लग्न केलं आणि झालं कल्याण झालं, तिसऱ्या महिन्यात दिवस सांगण्याचं तात्पर्य वेगवानाने तुम्ही निर्णय घेता. त्याच्या कुंडलीमध्ये मंगळ स्ट्रॉंग असतो, तो विचार करत नाही की काय होईल. कुंभ राशीचा एक व्यक्ती बियाणे घ्यायला गेला वांग्याचं बियाणे मिळतं
वांग्याचं बॅनर घ्यायला गेला, पेपर होता, पेपर असा उचलला त्याला त्या दुकानातून, वाचला, ते पेपर खाली ठेवला, घरी आला, रिकामीच पिशवी घेऊन घरी आला. त्याची बायको म्हणली, का हो? आपल्याला वांगे लावायची होती, तुम्ही का आणली नाही? तो मला दुकानात गेलो होतो, तर वांग्याला कीड पडल्यावरती जे औषध मिळतं ना, त्या औषधाची प्राइस वाढली 250 रुपयाने. मग ती म्हणाली, मग मग तो म्हणाला, मग आपण वांगी लावली आणि जर चुकून माकून पाऊस झाला, चुकून माकून कीड पडली, चुकून माकून औषध आणायला लागलं तर खर्च केवढ्याचा आहे? अशी कुंभार अशी जी माणसं हजारो वर्ष पुढचाच विचार करतात, 6 महिने 12 महिने, ते कुंभारास आणि मकरास इतका पुढचा विचार करतात की त्याला गणितच नाही. जर आता चाललेल्या परिस्थितीत जगणारा पुढचं कोणी पाहिजे? आता आमच्यासाठी पाहिजे, पण बाकीचे कोणी पाहिजे? जगावर जे आहे त्यापर्यंत आनंद आहे. मग ही व्यक्ती, आपण राशीवर, माणूस जातीवर जात नाही, माणूस राशीवर जातो. ज्या राशीचा माणूस आहे त्या पद्धतीचे गुणधर्म त्यात असतात आणि त्यानुसार जीवनाचा आनंद घ्यावा. तर मंगळ ज्यांच्या पत्रिकेमध्ये तीव्र असतो, कुणाला मंगळ असतो, तर काट्याने काटा काढला जातो. त्यामुळे मंगळाची शांती करायची भानगड पडायचं नाही. ज्याला मंगळ आहे त्याने मंगळ असलेलंच मुलीबरोबर लग्न करायचं. जेव्हा मंगळ येतील, मंगळ असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं की त्यांचा संसार एकदम सुखरूप होतो. पुढच्या वेळेचं जे प्रवचन आहे ते 36 गुणावरती आहे. जे कुंडली जुळवतात 36 गुण आपण बघतो, त्याच्यावरती पुढच्या गुरुवारचं प्रवचन आहे. त्याच्यामध्ये मंगळ अजून समजून सांगितलं जाईल. तुर्तास आजचं प्रवचनाला विराम देतो. आषाढी एकादशी, त्याला 2 मिनिटं सांगा. आषाढी एकादशी महापर्व चालू होते. भगवान जगन्नाथ सुद्धा रथात बसून बाहेर आले. भगवंतानं सर्वांना दर्शन दिलं. हा कालावधी विष्णूंच्या चातुर्मासाचा. विष्णू सर्व भार शिवावरती टाकून चातुर्मासात जाण्याची ही 4 महिने आणि पुन्हा या दोघांची भेट होते त्रिपुरारी पौर्णिमेला. पुन्हा सर्व पदभार विष्णू स्वीकारतात. हे 4 महिने विष्णू शयन निद्रेत असतात. त्या कारणे विष्णूंची व्रत वैकल्य ह्या कालावधीमध्ये कमी केली जातात किंवा चातुर्मास पाळला जातो. तर त्या भगवान पांडुरंगाच्या भेटीसाठी, म्हणजे श्री विष्णू देवाचं सांगायचं, ज्या वेळेस शिवशंकर म्हणाले अख्खी सरंद पृथ्वी बुडेल, त्यावेळेस त्रिशूलाच्या टोकावरती मी काशी विश्वेश्वराला आणि काशी नगरीला धरेल. सगळं बुडलं तरी काशी उचलून धरेल, शिवशंकरांनी सांगितलं. आणि विष्णूने सांगितलं अखंड पृथ्वी बुडली तरी माझ्या सुदर्शन चक्रावरती पंढरी तेवढी करून देईल. म्हणून शिवशंकराचं प्रेम त्या काशी नगरीवर आहे आणि विष्णू देवाचं प्रेम त्या पंढरीवरती. की महत्त्वाच्या पंढरीचे, म्हणून त्रिशूलावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे. आता पकडला नाही तर आपण घेतलं असतं, महाराज पण आहे सांगतील. परंतु इतकं सुंदर त्या पंढरीच्या वाटेवरती जाणाऱ्या सर्व वारकरी माईबापाच्या चरणी आपला दंडवत, आल्यानंतर 2दा दंडवत. अखंड तुमची वारी सुंदर व्हावी. आपल्या दर गुरुवारच्या नित्यनेमाच्या ह्या सेवेमध्ये पुढील 2 गुरुवार कुठलाही बदल असणार नाही. कारण आम्हा दत्त भक्तांची इथंच पंढरी, इथंच पांडुरंग, इथंच सर्व गोष्टी. त्या कारणे पुढच्याही गुरुवारी आरती, प्रवचन, ओलांडा सर्व गोष्टी होतील. त्याच्या पुढच्याही गुरुवारी त्याच पद्धतीने सेवा घ्यावी. फक्त भगवंताच्या वाटेला, म्हणजे त्या पांडुरंगाच्या दर्शनाला सर्वच जातात, सिद्धी जातात, सर्व ते आहेत. एकादशीला तिथं असतात. त्यामुळं आमचा दरबार तेवढा बंद असतो. त्या कारणे त्या भगवंताच्या चरणी तुम्हा सर्व जे वारीला जाणार आहेत त्यांच्या पायामध्ये पांडुरंग परमात्मा बळ देव आणि उत्तम अशी वारी निर्विघ्नपणे तुमची सर्वांची पूर्ण होवो, अशा वारीच्या मंगलमय शुभेच्छा. ही वारी, पालखी वेगळी, वारी वेगळी, प्रदक्षिणा वेगळी, ओलांडा वेगळा. आता आपण सर्व जातोय त्या पांडुरंगाच्या भेटीला. ही वारी चालू जी अनादिपासून वारी, पहिली वारी शिवशंकराने केली सांगितलं जातं. म्हणजे त्या पांडुरंगाला भेटायला पहिल्यांदा शिवशंकराने वारी केली. ती वारी म्हणजे देवाला भेटायला जाणं. त्या चंद्रभागेमध्ये संतांचा संघ घडणं. की तुकाराम महाराजांनीच लहानपणी त्यांच्या वडिलांना प्रश्न केला की पप्पा, आपल्या देवघरातला पांडुरंग आणि पंढरपूरचा पांडुरंग वेगळा आहे का? त्याचे वडील म्हणाले नाही. म्हणाले आपण वारीला का जातो? त्याच्यावरती गोल्लभ आंबेलेंनी दिलेलं उत्तर अति सुंदर आहे. हाही पांडुरंग आणि तोही पांडुरंग एकच आहे. पण या पांडुरंगाची सेवा करणारे जे संत सज्जन आहेत त्यांची भेट चंद्रभागेच्या तीरामध्ये होते आणि त्या कारणे त्या भेटीसाठी जायचं. म्हणून पंढरीची नाही कोणा विमान पाया पडे जन एकमेकांच्या पाया पडतात. तिथं कोणी महाराज नाही आणि कोणी
जे महाराज आहेत ते एकमेकाच्या पाया पडतात, एकमेकाला आलिंगन त्याच्याकडे वारीच्या पोटात संतांचा संग होतो. म्हणून त्या दिवशी वारीला जायचं आणि चंद्रभागेत आंघोळ करायची. तर सर्वांना वारीच्या उत्तम शुभेच्छा. ज्यांना उन्हाळी किंवा कडकीचा त्रास आहे वारीमध्ये तो होतो बऱ्याच जणांना, त्यांच्यासाठी उपाय औदुंबराची पानं, 9 पानं, औदुंबराच्या फांद्यांचे 9 तुकडे हे तुम्हाला घ्यायचे आणि एका पातेल्यामध्ये, शक्यतो तांब्याच्या पातेल्यामध्ये किंवा पितळेच्या पातेल्यामध्ये ते उकळवायचे. ते उकळवायचे. जर तुम्ही 4 तांबे पाणी घेतलं तर 2 तांबे होईपर्यंत उकळवायचे बारीक गॅसवरची. ते उकळवल्याच्या नंतर ते काढून ते थंड होऊन द्यायचे. त्याचा वस्त्रगाळ करून ते बाटलीत भरून तुम्ही ते पाणी न्यायचे आणि अनाशा पोटी चालायला सुरुवात करण्याआधी ते पाणी प्यायचं. त्याला आपल्या शरीरातली कडकी नष्ट होते. औदुंबरामध्ये उष्णता नाशक गुणधर्म औदुंबराला नरसिंहाने वरदान दिलेलं आहे. त्यामुळे कडकीला आणि उष्णतेला औदुंबराच्या मुळातून निघणारं पाणी खूप गुणकारी आहे. सर्वांनी ह्या गोष्टी करा आणि आपलं सामर्थ्य, आपल्यातले रोग बाहेर काढण्याचं आणि आपल्यातलं दुष्कृत्य बाहेर काढण्याचं सामर्थ्य पंचमहाभूतात आहे. अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश हे 5च गोष्टी आपल्यातलं पाप नष्ट करू शकतात, स्वीकारू शकतात. म्हणून तिथं स्नान केलं जातं. काही गोष्टी इथं आपल्या इथं अग्नीमध्ये आता मी काही आपण जे काही बरेच जण सांगतात, महाराज तुम्ही तसे आकडे सांगितल्यावरती प्रश्न देताय, उत्तर देताय, म्हणजे टोकन, नारळ, तांदूळ कशाला पाहिजे? त्याचं कारण असेल दादा, तू ज्या कारणासाठी ह्या महाराजांकडे आलाय त्यामध्ये काहीतरी दोष आहे, त्यामध्ये काहीतरी चुका आहे, त्यामध्ये काहीतरी काळ प्रारब्ध आहे. ते पंचमहाभूतात विलीन झालं पाहिजे. त्यासाठी तुझ्याकडून काहीतरी पंचमहाभूताला अर्पण झालं पाहिजे. मग काय अर्पण करावं? पाण्यामध्ये आता अर्पण करावं, एवढं पाणी स्वच्छ राहिलं नाही, भगवंताच्या कृपेने मुळा मोठ्या जवळ आहे, तर ती जर काही अर्पण करू शकत नाही, कारण ती बिचारी आधीच इतकी दूषित येतात, मी त्याच्या बाबत प्रदूषण म्हणून काय करू? मग ह्यामध्ये समतोल राखणारा आहे अग्नी. त्यामुळे अग्नीमध्ये श्रीफळ अर्पण केल्याच्या नंतर ते जे पापरूपी प्रारब्ध आहे ते तिथं अर्पण होतं, त्यानंतर ते टोकन मिळतं. त्याचं ते मुख्य कारण आहे. म्हणून नियमात या, नियमात भेटा, सर्वांना भेट होईल. सर्वांना काही गोष्टीतून मार्ग काढण्यासाठीच आम्ही बसलेलो आहोत. तर टोकनचा जे भाग आहे त्यासाठी गुरुवारी 8 वाजता या, टोकन मिळून जाते. कुणाचं प्रारब्ध कोणी कुणाच्या खांद्यावर घेऊ नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याला त्याला भोगू द्या. त्या कारणे तुम्ही इथे एखाद्या व्यक्तीला घेऊन आला, तुमच्या पुण्यात भर पडते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला इथे घेऊन आला, पुण्यात का भर पडते? तो जर कुठल्या संकटात आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढले तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला उपयोगी पडतो, त्याच्यातून तुमची कामं होतात. पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही नारळ गाळणं म्हणजे काय झालं? त्याचं प्रारब्ध तुम्ही अंमलात घेतलं. त्या व्यक्तीसाठी तुम्ही टोकन घेणं म्हणजे काय होणार? त्याचं प्रारब्ध तुमच्या अंमलात येणं हा भाग आहे. त्या कारणे घेऊन सर्वांना या, हा मार्ग दाखवा, परंतु प्रारब्ध कुणाचा अंगावर घेऊ नका, हा भाग सर्वांना सांगण्याचा. आणि आपला या वेळेची जे किती टोकन? 44 टोकन आज दिलेले आहेत. त्यामध्ये 22 जणांचा दरबार हा मंगळवारच्या दिवशी होईल, 2 तारखेला. ज्यांना टोकन मिळतील लाल रंगाचे, नीट आहे का? नाही का? लाल रंगाचे टोकन द्या 22 लोकांना. तो दरबार मंगळवारी भरेल सकाळी 10 वाजता याच ठिकाणी. सकाळी 10 वाजता याच ठिकाणी. बुधवारचा दरबार त्या ठिकाणी 22 टोकन, पांढऱ्या रंगाचं टोकन मिळेल. तारीख 3 तारीख. तो दरबार बुधवारी भरेल. उरलेल्या 22 लोकांचं पांढऱ्या रंग. ज्यांना भेटायचं असेल त्यांनी त्याच दिवशी येऊन भेटून जावा. परंतु मी जे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय पूर्ण होईपर्यंत कोणी शक्यतो मला परत भेटू नका. जर मी तुम्हाला 11 खेप्या सांगितले असतील, जर मी तुम्हाला मला एक पारायण सांगितलं असेल, 3 पारायण सांगितले असतील, 7 पारायण सांगितले असतील, तर ते पूर्ण होईपर्यंत तुमचा प्रश्न हा देवाच्या दरबारात रजिस्टर आहे. त्या कारणे भेटण्याची आवश्यकता नाही. तो प्रश्न देवाच्या चरणी आहे. त्यामुळे त्याच्यातूनही काही अडचण आली तर भेटून जा. सर्वांना वारीच्या मंगलमय शुभेच्छा.